नागपंचमी 2026 पूजाविधी, महत्त्व, कथा आणि पारंपरिक उपाय आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा दिवस तुम्हाला छान सुखाचा, आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भक्तांनो, स्वामींच्या चरणी मनोभावे नमन. हर हर महादेव. नागदेवतेला मनोभावे नमस्कार. भक्तांनो, श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवाची आराधना करण्याचा पवित्र महिना. या महिन्यात अनेक धार्मिक सण आणि व्रत उपवास येत असतात. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेने साजरा केला जाणारा सण म्हणजे नागपंचमी. यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये नागपंचमी ही सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. परत एकदा सांगते, नागपंचमी ही 17 ऑगस्टला सोमवारी साजरी केली जाणार आहे 2026 मध्ये. विशेष म्हणजे यावर्षी नागपंचमीचा दिवस सोमवारचा असल्यामुळे भगवान शिव आणि नागदेवतेची भक्ती करण्यासाठी हा दिवस अनेक भक्तांसाठी विशेष मानला जात आहे. मात्र नागपंचमी म्हणजे नागदेवतेला दूध अर्पण करण्याचा दिवस नाही. या सणामागे आपल्या भारतीय संस्कृतीतील निसर्गाबद्दलचा आदर, प्राणी मात्रांबद्दलची करुणा आणि आध्यात्मिक श्रद्धा दडलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमी 2026 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नागपंचमी नेमकी कधी आहे, नागपंचमीच्या दिवशी पूजा कशी करायची, पूजेसाठी कोणते साहित्य लागते, नागदेवतेला काय अर्पण करावं, कोणता मंत्र म्हणावा, नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्या, कोणत्या गोष्टी त्या करू नये, नागपंचमी मागची पौराणिक कथा कोणती आहे, हे आपण आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जसं मी आधी सांगितलं, नागपंचमी ही 2026 मध्ये 17 ऑगस्टला सोमवारी आहे. आता आपण बघणार आहोत नागपंचमीचं धार्मिक महत्त्व. भारतीय संस्कृतीमध्ये नागाला केवळ एक साप म्हणून पाहिलं जात नाही. नाग हा अनेक धार्मिक कथांमध्ये किंवा परंपरेमध्ये महत्त्वाचा घटक आहे. भगवान शिवांच्या गळ्यातील नाग, भगवान विष्णूंचे शेषनागावरचे शयन, श्रीकृष्ण आणि कालिय नागाची कथा, अशा अनेक प्रसंगांमध्ये नागाचं वर्णन आढळते. शेषनागाला भगवान विष्णूंचा आधार मानले जाते, तर भगवान शिवाच्या गळ्यातील नाग त्यांच्या वैराग्याचे आणि निर्भयतेचे प्रतीक म्हणून भक्ती परंपरेत पाहिला जातो. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून अनेक भक्त आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. या दिवशी निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर ठेवण्याचा संदेशही आपल्याला मिळत असतो. नागपंचमीची पूजा घरच्या घरी कशी करायची? भक्तांनो, नागपंचमीच्या दिवशी पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. पूजेची जागा स्वच्छ करावी. देवघर सुद्धा स्वच्छ करून घ्या. भगवान शिव, माता पार्वती, नागदेवतेचे स्मरण करा. जर तुमच्याकडे नागदेवतेची प्रतिमा किंवा मूर्ती असेल तर ती स्वच्छ करून पूजेच्या ठिकाणी ठेवू शकता. काही घरांमध्ये परंपरेनुसार घराच्या भिंतीवर नागाची प्रतिमा काढण्याची पद्धत आहे. काही घरांमध्ये ही परंपरा आपल्या प्रदेशानुसार किंवा कुटुंबानुसार बदलू शकते. नागपंचमी पूजेसाठी लागणारे साहित्य. पूजेसाठी साधारणपणे हे पुढील मी जे सांगणार आहे ते साहित्य वापरलं जातं. फुलं, हळद, कुंकू, अक्षता, चंदन,
नैवेद्य, दुर्वा, फळं, दिवा, धूप, नैवेद्याचे पदार्थ आणि भगवान शिवांसाठी बेलपत्र. आपल्या घरातील परंपरेनुसार पूजेचे साहित्य कमी जास्त असू शकतं. देवपूजेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आहे. महागडे साहित्य असणे आवश्यक नाही. मनापासून तुम्ही केलेली जी प्रार्थना आहे किंवा भक्ती आहे याला देखील अधिक महत्त्व आहे. पूजा करण्याची सोपी पद्धत. सर्वप्रथम देवासमोर दिवा लावा, धूप लावा, अगरबत्ती असेल तर अगरबत्ती लावा, नागदेवते समोर फुलं अक्षता अर्पण करा, हळद कुंकू अर्पण करा, चंदन लावा. यानंतर हात जोडून नागदेवतेला नमस्कार करा. मनात आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे स्मरण करा. घरातील सर्वांच्या आरोग्यासाठी, सुखासाठी आणि शांततेसाठी प्रार्थना करा. यानंतर भगवान शिवांचे स्मरण करा. ओम नमः शिवाय हा मंत्र श्रद्धेने म्हणू शकता. नागपंचमीला म्हणता येणारा मंत्र. भगवान शिवांचा अत्यंत प्रसिद्ध मंत्र तो आहे ओम नमः शिवाय. हा मंत्र शांततेने आणि श्रद्धेने जपावा. नागदेवतेचे स्मरण करताना मनात प्रार्थना करा. हे नागदेवता, आमच्या कुटुंबावर कृपा करा. आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदू द्या. सर्व जीवांबद्दल दया आणि करुणा ठेवण्याची बुद्धी आम्हाला द्या. मंत्र किती वेळा म्हणायचा यासाठी सर्वांसाठी एकच नियम आवश्यक नाही. तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही जप करू शकतात. नागपंचमीची पौराणिक कथा. आता जाणून घेऊया नागपंचमीशी संबंधित एक प्रसिद्ध पौराणिक कथा. प्राचीन काळात एका शेतकऱ्याची कथा सांगितली जाते. एकदा शेतकरी शेतात नांगरणी करत असताना त्याच्या नांगरामुळे नागाच्या पिल्लांना इजा झाली. नागमातेने हे पाहिले आणि ती अत्यंत दुःखी झाली. तिने शेतकऱ्यावर राग व्यक्त केला. नंतर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर संकट आले. या कथेतून एक महत्त्वाचा संदेश दिला जातो, तो म्हणजे निसर्गातील जीवांना विनाकारण त्रास देऊ नये. प्राणी आणि पक्ष्यांबद्दल करुणा ठेवावी. नागपंचमीच्या दिवशी अनेक भक्त नागदेवतेचे स्मरण करून क्षमा मागतात. ही कथा धार्मिक परंपरेचा भाग आहे. तिचा मुख्य संदेश म्हणजे जीवमात्रांबद्दल दया आणि निसर्गाचा आदर करा. श्रीकृष्ण आणि कालीय नाग. नागाशी संबंधित सर्वात प्रसिद्ध कथांपैकी एक कथा ती म्हणजे कोणती? भगवान श्रीकृष्ण आणि कालीय नागाची. यमुना नदीमध्ये कालीय नावाचा भयंकर नाग राहत होता, अशी कथा पुराण परंपरेत सांगितली जाते. त्यांच्या विषामुळे नदीचे पाणी दूषित झाले होते. गोकुळातील लोक आणि गायी यांना त्रास होऊ लागला. एके दिवशी बाळकृष्ण यमुनेच्या काठी गेले. कृष्णाने कालीय नागाला आव्हान दिले. यानंतर कृष्ण आणि कालीय नाग यांच्यात संघर्ष सुरू झाला. शेवटी भगवान श्रीकृष्णाने कालियाचा अहंकार दूर केला. कालीय नागाने श्रीकृष्णासमोर शरणागती पत्करली. भगवान श्रीकृष्णाने त्याला यमुना सोडून जाण्यास सांगितले. या कथेतून आपल्याला अहंकार सोडण्याचा आणि देवाच्या चरणी शरण जाण्याचा संदेश मिळाला. भगवान शिव आणि नाग. भक्तांनो, भगवान शिवांच्या प्रतिमेकडे पाहिल्यावर त्यांच्या गळ्यात नाग दिसतो. यामागे अनेक धार्मिक अर्थ सांगितले जातात. भगवान शिव निर्भयतेचं प्रतीक आहेत. ज्याला जग घाबरते त्या नागालाही त्यांनी आपल्या गळ्यात स्थान दिले. यातून भयावर विजय मिळवण्याचा आध्यात्मिक संदेश भक्ती परंपरेत पाहिला जातो. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवांचे स्मरण करणे विशेष भक्तिभाव निर्माण करणारे मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी काय करावे? नागपंचमीच्या दिवशी काही भक्त पुढील धार्मिक श्रद्धेने करतात. सकाळी स्नान करणे,
घर स्वच्छ ठेवणे, देवघरात दिवा लावणे, भगवान शिवांची पूजा करणे, नागदेवतेचं स्मरण करणे, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना तुम्ही अन्नदान देऊ शकता. प्राणी पक्ष्यांबद्दल दया ठेवा. कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांचा सर्वांचा आदर करा. दिवसभर शक्य तितकं शांत, सकारात्मक आणि भक्तिमय वातावरण ठेवावं. नागपंचमीच्या दिवशी काय टाळावं? धार्मिक परंपरेनुसार नागपंचमीच्या दिवशी काही कुटुंबामध्ये विशिष्ट पदार्थ किंवा कामे टाळण्याची पद्धत आहे. मात्र या प्रथा प्रत्येकाच्या कुटुंबानुसार, प्रत्येकाच्या प्रदेशानुसार बदलतात. त्यामुळे आपल्या घरातील परंपरा आणि स्थानिक धार्मिक पद्धतीचा आदर करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिवंत नागांना पकडून त्यांना त्रास देऊ नये. नागांना जबरदस्तीने दूध पाजणे योग्य नाही. साप दिसल्यास त्याला सुरक्षित अंतरावरून पाहावे आणि प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन्यजीव बचाव पथकाची मदत घ्या. नागपंचमीचा खरा संदेश म्हणजे नागासह सर्व जीवांबद्दल करुणा आणि निसर्गाचा आदर. महिलांसाठी नागपंचमीचं महत्त्व काय आहे? महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये नागपंचमीचा सण महिलांकडून विशेष श्रद्धेने साजरा केला जातो. काही ठिकाणी महिला नागदेवतेची पूजा करतात, कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतात, पती, मुलं आणि संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते. काही प्रदेशांमध्ये नागपंचमीशी संबंधित पारंपरिक खेळ, झोके किंवा लोकपरंपरा देखील आढळतात. या सणांमुळे धार्मिकतेसोबतच आपल्या संस्कृतीतील लोकपरंपराही जिवंत आहेत. नागपंचमी खूप छान असा सण आहे. नागपंचमीला भगवान शिवांची पूजा करा. घरासाठी पारंपरिक धार्मिक प्रत्येक स्त्री असेल, पुरुष असेल, सर्वजण आपल्या फॅमिलीसाठी, परिवारासाठी काही ना काही चांगला राहू द्या. प्रत्येक जण असं म्हणतं माझा परिवार ठीक असू द्या. प्रत्येक जण नागपंचमीच्या दिवशी प्रार्थना करतं, तसं तुम्ही देखील करा. मंडळी, नागपंचमी म्हणजे केवळ एक धार्मिक सण नाही आहे तो. हा सण आपल्याला निसर्गाशी जोडून ठेवतो. हा सण आपल्याला सांगतो की या पृथ्वीवर प्रत्येक जीवाचं काही ना काही महत्त्व आहे. आपण देवाची पूजा करतो, त्याचबरोबर देवाने निर्माण केलेल्या निसर्गाचा आदर करणं ही आपलं काय आहे? कर्तव्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे. म्हणून यावर्षी नागपंचमीच्या दिवशी देवासमोर दिवा लावा, भगवान शिवांचे स्मरण करा आणि नागदेवतेला मनोभावे नमस्कार करा आणि एक संकल्प करायला विसरू नका. तो संकल्प म्हणजे मी कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास देणार नाही, निसर्गाचा आदर करेन, प्राणी पक्ष्यांची दया करेन, करुणेने वागेन आणि माझ्या कुटुंबात प्रेम, शांतता आणि सकारात्मकता वाढवण्याचा प्रयत्न करेन. हीच नागपंचमीची खरी भावना आहे. जर तुम्हाला आजची ही माहिती किंवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना, मित्रपरिवाराला, सर्वांना शेअर करा. सर्व स्वामी भक्तांना देखील शेअर करा. अशाच भक्तिमय, धार्मिक, आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या माहितीसाठी आपल्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये हर हर महादेव, नागदेवतेचा आशीर्वाद सदैव राहो तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात. सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता नांदो. भगवान महादेवांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. नागदेवतेला मनपूर्वक नमन. हर हर महादेव. जय भोलेनाथ. जय नागदेवता. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. हर हर महादेव.